चोरी करू नका, सावकारांकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवाधर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातीभेद व अस्पृश्यता पाळू नका, ही शिकवण संत गाडगे महाराज यांची. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, संत गाडगे बाबा महाराज. संत गाडगे महाराज यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 चा. हे महाराष्ट्रातील महान समाज सुधारक, संत आणि लोकसेवक होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजातील गरीब, दलित आणि शोषित लोकांच्या उन्नतीसाठी समर्पित केले. गाडगे महाराज यांचे बालपण मूर्तिजापूर तालुक्यातील दापोरे या त्यांच्या मामांच्या गावी गेले. महाराजांनी आपल्या मामांची शेती स्वतःच्या परिश्रमातून फुलून अज्ञान, दारिद्र्य, अंधश्रद्धा असलेल्या आपल्या समाजापुढे आपल्या श्रमांचा आदर्श ठेवला. गाडगे महाराजांनी 12 वर्ष अज्ञातवासात काढली. या काळात गाडगे महाराजांनी कदान्न सेवन करून, चिंध्या पांघरून, मस्तकी गाडगे धारण करून देहश्रमाची पराकाष्ठा केली. लोक त्यांना गाडगे महाराज म्हणून आदराने हाक मारू लागले. गाडगे महाराज चालते फिरते सामाजिक शिक्षक होते. विवेकाच्या खराट्याने गावोगावी फिरून त्यांनी लोकांची मने स्वच्छ केली. खेडोपाडी, शहरोशहरी जाऊन कीर्तने केली. शिक्षणाचे महत्त्व लोकांना पटवून दिले. साक्षरतेचा प्रचार केला. गाडगे महाराजांना संतांचे अभंग तोंडपाठ होते. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला असा गजर केल्यानंतर लगेच हरिपाठ म्हणत. गाडगे महाराजांचे कीर्तन असले म्हणजे ते ऐकण्यासाठी लोक लांब लांबून येत. गाडगे महाराज हे गोर गरीब, दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा आणि अस्वच्छता याचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे समाज सुधारक होते. दीनदुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करत माणसातील अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून दिली. त्यांचे उपदेशही साधे व सोपे असत. चोरी करू नका, सावकारांकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवधर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातीभेद व अस्पृश्यता पाळू नका, असे ते नेहमी सांगत असत. देव दगडात नसून तो माणसात आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठासवण्याचा प्रयत्न केला. गाडगे महाराज संत तुकाराम महाराजांना आपले गुरु मानत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा, प्रामुख्याने वऱ्हाडी बोलीचा उपयोग करत असत. संत व सुधारक या दोन्ही वृत्ती गाडगे महाराजांमध्ये होत्या. सामान्य लोकांसाठी त्यांनी खूप अपार कार्य आणि कष्ट केले. अखेर अमरावती येथे त्यांनी 20 डिसेंबर 1956 रोजी आपला देह ठेवला.